नांदेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते। 21 मार्च रोजी रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह परिसरात झालेल्या स्फोट प्रकरणाने आता नवीन वळण घेतलंय। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। या घटनेमागे काही मोठा घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी ईदगाह परिसरात हजारो मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी जमले होते। याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आपली मोटरसायकलला स्फोटक बांधून परिसरात प्रवेश केल्याचं समोर आले। या स्फोटात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता। मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। खासदार रवींद्र चव्हाण यांनी या घटनेच्या गांभीर्याकडे लक्ष वेधत यामागे काही विघातक शक्तीचा हात आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। घटनेनंतर नांदेड शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, तर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। आता या मागणीनंतर प्रशासन काय पावले उचलतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वाजेगावला 21 तारखेला जो ईदगाहजवळ हादसा झालेला आहे, एक इसम मोटरसायकल घेऊन जाताना मोठा स्फोट झाला, तो इसमाचा जळून मृत्यू झाला। तर तो हादसा काय मोठा घातपात करण्याचा हेतूने केला होता का आणि काय झालं त्याची आतापर्यंत आज 21 तारीख, आज 30 तारीख आहे। 21 तारखेला ती घटना झालेली होती। आज 30 तारीख उजळली असताना सुद्धा पोलीस प्रशासनाकडून आणखी कोणतं स्टेटमेंट आलेलं नाहीये। त्या इसमाचा काय हेतू होता, कारण मोठ्या हजारोच्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी तिथं आमचे सगळे बांधव, मुस्लिम बांधव जमा झालेले होते। कोणती घटना घडली नाही, पण कदाचित मोठा हादसा जर घडला असता तर निश्चितच त्या ठिकाणी मोठी भागदौड झाली असती। बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी भागदौडमध्ये दुखापत झाली असती। म्हणून आम्ही नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। उच्चस्तरीय चौकशी आयोग या ठिकाणी नेमला पाहिजे, म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन देऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली। जालना शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। शहरातील वाल्मिक नगर भागात पालम संडे निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमामध्ये भीषण मारहाणीची घटना घडली आहे। या घटनेत स्थानिक नगरसेवक 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले, तर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नेमकं काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात। ख्रिस्ती धर्मातील उपवासाच्या सांगतेनिमित्त वाल्मिक नगर ख्रिस्ती कॅम्प परिसरात पालम संडे साजरा केला जातोय। या निमित्ताने सार्वजनिक जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र कार्यक्रमादरम्यान काही बाहेरील तरुणांनी घुसखोरी केल्याने वादाची ठिणगी पडली। या वादाचं रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झालंय। तर या हल्ल्यात प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक संजय पाखरे यांच्यासह संदीप भालेराव, संजय हिरे आणि इतर कार्यकर्ते जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले, तर रुग्णालयात समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती। मात्र पोलिसांनी संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। तर सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। उपवासाचा जेवणाचा कार्यक्रम होता। तिथं आपले वाल्मिक समाजचे पोर आलते, त्याला समजी केली, पण त्यांनी येऊन डायरेक्ट मारण्याचं काम केलं। आम्हाला 5-6 जण घायल आहे। संजय प्रभाकर पाखरे, हो, प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक। कार्यक्रम आमचा 40 दिवसाची उपवास चालू राहतात ना। आज पालम संडे होता, त्याच्या निमित्त जेवण ठेवलं होतं समाजासाठी। वाल्मिक समाजाची पोरं येऊन काल पण त्यांनी वादविवाद घातला होता, आज पण वादविवाद घातला। त्यांना दोन्ही म्हणजे आमच्या मुलाला पण त्यांनी शिवगाळ केली। मी समजायचं काम केलं तर त्यांनी डायरेक्ट मारायचंच काम चालू केलं त्यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। तर या दौऱ्याची सुरुवात त्यांनी एक अत्यंत भावनिक भेटीने केली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या काळात हत्या झालेल्या मनसेचे माजी पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी जाऊन अमित ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। केवळ सांत्वनच नाही तर या कुटुंबासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये।
बाळासाहेब सरोदे हे मनसेचे एक निष्ठावंत पदाधिकारी होते, ज्यांची दुर्दैवी हत्या झाली आहे। आज अमित ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी आणि मुलांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जाहीर केले की सरोदे यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः उचलणार आहेत। एका कठीण काळात पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची पाठीशी उभं राहिल्याचं हे चित्र सध्या चर्चेत आहे। या भेटीनंतर अमित ठाकरे सोलापूर जिल्ह्यातील मोहाळ तालुक्याकडे रवाना झाले आहेत, तर मोहाळमधील पापरी आणि खंडाळी परिसरात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अमित ठाकरे प्रत्यक्ष शेतात जाऊन या नुकसानीची पाहणी करणार असून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत। या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।